तुम्ही ऐकलं असेलच, जगप्रसिद्ध कोकण हापूस आंबा. त्याच्या नावावरून ना एक मोठा वाद सुरू झालाय. गुजरात म्हणतंय आमचा आंबा ही हापूस आहे, आणि इथूनच एका मोठ्या कायदेशीर लढाईला सुरुवात झालीय. तर पहिला मुद्दा, कोकण हापूसची GI ओळख. बघा, 2018 मध्ये कोकणच्या हापूसला एक GI टॅग मिळाला. आता GI टॅग म्हणजे काय? तर ही एक प्रकारची भौगोलिक ओळख आहे जी सांगते की हा आंबा याच भागातील आहे आणि त्याची गुणवत्ता खास आहे. यामुळे निर्यातीत खूप फायदा होतो आणि आंब्याला प्रीमियम दर मिळतो. आता दुसरा मुद्दा, गुजरातचा दावा. झालं असं की 2023 मध्ये गुजरातच्या नवसारी विद्यापीठाने वलसाड हापूससाठी वेगळ्या GI टॅगचा अर्ज केला. आता कोकणचे शेतकरी साहजिकच याला विरोध करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की हा काही प्रादेशिक वाद नाहीये, तर हा ब्रँड वाचवण्याचा प्रयत्न आहे. विचार करा, जर हापूस हे नाव इतर आंब्यांनाही मिळालं तर ग्राहकांचा गोंधळ उडेल नाही का? आणि कोकणच्या आंब्याच्या प्रीमियम दराला मोठा फटका बसेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, ही लढाई फक्त गुजरातपुरतीच नाहीये. याआधी 2022 मध्ये पुण्याच्या एका केंद्रानेही शिवनेरी हापूससाठी अर्ज केला होता. त्यामुळे आता ही सुनावणी सुरू आहे ना, तिच्याकडे फक्त नावाची लढाई म्हणून नाही, तर कोकणच्या शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई म्हणून पाहिलं जातंय. थोडक्यात काय, तर हापूस नावाचा हा वाद आता फक्त एका फळापुरता राहिलेला नाहीये, तर तो एका संपूर्ण प्रदेशाच्या ओळखीचा आणि आर्थिक भविष्याचा प्रश्न बनलाय.